हाय मैत्रिणींनो. तर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येतो का? ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावर फिटिंग करते वेळेस मागची बाजू आणि पुढची बाजू खालीवर होते. तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर इथे माझा पण ब्लाऊज पूर्ण इथे शिवून झालेला आहे. तर आता फक्त फिटिंग करायचं इथे राहिलेलं आहे. तर मागची बाजू पुढच्या बाजूपेक्षा थोडीशी लांब असते, त्यामुळे फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो. तर काय करायचं आपल्याला, त्यासाठी एक ट्रिक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी आपण बाही जोडलेली असते ती शिलाई बरोबर दोन्ही शिलाई एकमेकांवर अशा प्रकारे ठेवायच्या आणि पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून काखेतली जी शिलाई असते बाहीची ती एकमेकांवर ठेवायची पूर्ण व्यवस्थित अशा प्रकारे. तर अशा पद्धतीने ठेवून दिल्यावर खाली बघा किती उरते कापड. तर जितकं उरतंय ना, अशा प्रकारे शिलाईवर शिलाई इथे मी ठेवून दिली आणि खाली बरोबर स्ट्रेटमध्ये खाली मागच्या बाजूचं जेवढं कापड उरतंय, जेवढं अंतर त्याच्यावर खडूनी इथे मी एक खूण करून घेतलेली आहे. तर बघा, तर दोन्ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने म्हणजे करून घ्यायचं आहे. तरी इथे पण बघा मी बरोबर बाहीची शिलाई एकमेकांवर ठेवली आणि खाली जेवढं अंतर उरते मागच्या बाजूचं कापड त्याच्यावर अशा प्रकारे खडून एक खूण करून घेतली. तरी मागची बाजूची जी आपल्याला कमरेची जी पट्टी लावायची असते ती बरोबर आपल्याला ह्याच खुणेवर लावून घ्यायची आहे. जिथे मी खडूनी खूण करून घेतली आहे ना, त्याच खुणेवर बरोबर. तर अशा पद्धतीने इथे 1.5 इंचावर आलेलं आहे कापड, ते म्हणून मी ते 1.5 इंचावर खूण करून घेतलेले आहे. तर बरोबर त्याच अंतरावर आपल्याला इथे मी जी पट्टी होती कमरेची ती लावून घेणार आहे. तर हे बघा, बरोबर जी खूण आपण करून घेतलेली त्यावरच. तरच काय ती बरोबर आपली मागची आणि पुढची बाजू बरोबर व्यवस्थित येते आणि फिटिंग करायला बरोबर होते. काय करायचं, पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर मागची पट्टी अगोदरच लावून घ्यायची नाही, आपण ती राहू द्यायची. फिटिंग करण्याच्या वेळेस बघून घ्यायचं दोन्ही बाजू बरोबर आहेत का नाही. बरोबर जिथपर्यंत आहे ती त्याच पट्टी म्हणजे त्याच बरोबर अंतरावर आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा मी जिथे खूण केलेली त्याच्यावरच कमरेला ती पट्टी लावून घेतली. तर इथे बघा बरोबर तसंच केलं आहे मी. ब्लाऊज आता फिटिंग करून दाखवते तुम्हाला. बरोबर दोन्ही पण बरोबर लेवलमध्ये येते. आता बघा, तर पट्टी पूर्ण लावून झालेली आहे. आता फिटिंग करून घेऊया. तर बाहीपासून मी फिटिंग करत जाते खाली कमरेपर्यंत व्यवस्थित. दोन्ही पण म्हणजे बाजू आपल्याला व्यवस्थित पकडायच्या आहेत. तर बघा इथे बरोबर मागची बाजू आणि पुढची बाजू बरोबर आलेले आहेत, त्यामुळे फिटिंग पण व्यवस्थित झाली. खालीवर कुठेही झालेलं नाही. म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड उरतं ते परत कटिंग करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर ह्या साईडला पण फिटिंग करून घेते. तर दोन्ही बाजू व्यवस्थित पकडायच्या. बघा इथे पण बरोबर दोन्ही बाजू बरोबर आलेल्या आहेत. कोणतीच बाजू खाली किंवा वर अशी झालेली नाही. ते जे एक्स्ट्राचं कापड आहे ते परत कटिंग करून घ्यायचं. तर बघा बरोबर लेवलमध्ये आपली शिलाई आलेली आहे दोन्ही पण बाजूला. तर अशा प्रकारे कमरेची पट्टी बरोबर पुढची बाजू
बरोबर ठेवून द्यायची आणि खून करायची जिथपर्यंत आलेली आहे पुढची बाजू, आणि तिथेच खून करून घेऊन बरोबर त्याच खुण्यावर आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. तर बघा